नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सोपे गणित या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं सहर्ष स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 9वीतील काही शाब्दिक उदाहरणं पाहत आहोत. असे शाब्दिक उदाहरण की जे परीक्षेच्या दृष्टीने अति महत्वाचे आणि आपल्या व्यावहारिक दृष्टिकोनात पण महत्वाचे. आणि हे उदाहरण परीक्षेला 4 गुणांसाठी विचारतात. घटक चाचणी असो, द्वितीय सत्र असो, आता येणारे द्वितीय घटक चाचणी, येणाऱ्या द्वितीय सत्रामध्ये हे गणित 4 गुणांसाठी असतातच आणि तुम्हाला पाहायला मिळतात. मग आता हे गणित आहे 2 चलातील रेषीय समीकरण या पाठावर आधारित. मग हे गणित काय आहे ते अगोदर समजून घेऊ. शाब्दिक उदाहरण कोणतंही सोडवायचं झालं तर त्याला अगोदर समजून घ्यावं लागतं. मग आता गणित असं आहे, 3 खुर्च्या व 2 टेबलांची किंमत 4500 रुपये आहे. तसेच 5 खुर्च्या व 3 टेबलांची किंमत 7000 रुपये आहे. तर काय काढायचे? 2 टेबल व 2 खुर्च्यांच्या किमती काढा. आता 2 टेबल व 2 खुर्च्यांच्या किमती काढण्याच्या अगोदर तुम्हाला एका टेबलाची आणि एका खुर्चीची किंमत अगोदर काढावी लागते. म्हणजे या समीकरणात तुम्हाला 2 अटी दिलेल्या आहेत. ही पहिली अट आणि दुसरी अट. तर पहिल्या अटीवरून पहिलं समीकरण तयार करायचं आणि दुसऱ्या अटीवरून दुसरं समीकरण. म्हणजे एकदा 2 तुम्ही समीकरण तयार केले की ते तुम्हाला चलाचा लोप करून या पद्धतीने सोडवता येतात 100%. मग आता चला आपण काय करायचंय, समीकरण तयार करायचं. ओके, चलो. मग आता या ठिकाणी काय 3 खुर्च्या. मग अगोदर आपण खुर्च्यांना चल एखादं द्यावं लागेल, टेबलाला एक चल द्यावं लागेल. मग तिथं द्यायचं. समजा खुर्च्यांसाठी x व टेबलांसाठी y चल वापरू. काय अडचण? खुर्च्यांसाठी x आणि टेबलांसाठी y. मग खुर्च्या किती आहेत? 3. मग पहिल्या अटीनुसार लक्ष द्या. पहिल्या अटीनुसार पहिली अट काय म्हणाली? 3 खुर्च्या व 2 टेबल म्हणजे 3x अधिक 2y बरोबर 2 टेबल आहेत ना, यांची किंमत किती आहे? 4500. हे झालं पहिलं समीकरण. काय अवघड आहे का? दुसऱ्या अटीनुसार दुसरी अट काय म्हणाली? 5 खुर्च्या व 3 टेबल म्हणजे 5 खुर्च्या म्हणजे x, 3 टेबल आहे, टेबल म्हणजे y बरोबर किती आहे? 7000. हे झालं दुसरं समीकरण. आता कळालं शब्दाचं रूपांतर समीकरणात कसं केलं. आता हे समीकरण आल्याच्या नंतर आपल्याला काय लक्षात येते, मी तुम्हाला काय सांगितलेलं आहे की बाबा तुम्हाला काय करायचंय, असं हे करायचंय की बाबा कोणत्या तरी चलाचा सहगुणक सारखा करायचा आहे. मग इथं 2 ला आपण 3 करू शकत नाहीत, 3 ला पण 5 करू शकत नाहीत. म्हणून यांचा असा एक आकडा करायचा की जे आता समजा आपण या 2 ला 6 करू शकतो आणि ह्या पण 3 ला काय करू शकतो? 6. म्हणजे 2 ला 3 न गुणावं लागेल, 3 ला 2 न गुणावं लागेल. म्हणजे समीकरण 1 ला 3 ने गुणू आणि समीकरण 2 ला 2 ने गुणू. म्हणजे आपल्याला पुन्हा 2 समीकरण मिळतात. मग आता इथे सूचना टाकू. समीकरण 1 ला 3 ने व दोन्ही वेळेस सूचना एकदाच टाकू. समीकरण 2 ला कितने गुणू? 2 ने गुणू. बरोबर. आता समीकरण 1 ला जर 3 न गुणलं, 3 त्रिक 9x अधिक 3 दोन्ही 6y बरोबर. आता इथे 3 न गुणायलोत म्हणजे 3 0 0 3 0 0 3 5 15 चाला 1 3 चौक 12 ने 13 13500. हे झालं समीकरण तिसरं. आणि आता 2 ला 2 न गुणायचे म्हणजे 10x अधिक 6y बरोबर 2 न गुणायत म्हणजे इथं 14000 7 दोन्ही 14. हे झालं समीकरण 4. आता बघा निरीक्षण करा, 3 व 4 समीकरणामध्ये y चे सहगुणक सारखे आणले का नाही? मग सारखे सहगुणक असले की वजाबाकी करायची.
आणि मग इथं चिन्ह समान आहेत म्हणून वजाबाकी, या दोन्हींची वजाबाकी केली तर 4 मधून 3 वजा करा. समीकरण 4 वजा समीकरण 3. लक्ष द्या, महत्वाचं गणित आहे. मग आता 4 कोणतं आहे? 10x अधिक 6y बरोबर 14,000 आणि 9x अधिक 6y बरोबर 13,500. लक्ष द्या. ओके. मग आता यांची वजाबाकी म्हणजे इथं वजा, इथं वजा, इथं वजा. मग 10 मधून 9 गेले x, सारखे सारखे कटले. 14,000 मधून 13,500 गेले 500. म्हणजे x ची किंमत किती आली? 500. म्हणजे x ला काय गृहीत धरलं होतं? x. म्हणजे एका खुर्चीची किंमत 500 रुपये. आता आपल्याला एका टेबलाची काढायची, बरोबर? मग एका टेबलाची काढण्यासाठी काय करावं लागेल तुम्हाला? आलेली किंमत कोणत्या तरी एका समीकरणात ठेवून द्या, बरोबर? मग x ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवू. समीकरण 1 मध्ये ठेवू. 4 गुणांचं गणित आहे त्याच्यामुळे लक्ष द्या. मग समीकरण 1 कोणतं आहे? 3x अधिक 2y बरोबर 4,500. मग आता x ची किंमत आहे म्हणजे x 3 गुणिले x 500 अधिक 2y बरोबर 4,500. तर 5 त्रिक 15, 1500 अधिक 2y बरोबर 4,500. म्हणजे 2y बरोबर 4,500. बरोबर. इकडे धन आहे, तिकडे गेल्या ऋण म्हणजे 1,500. म्हणजे इथं किती आले? 2y बरोबर 3,000. मग आता या y इकडे धन आहे, इकडे गेल्या सॉरी गुणाकारात, इकडे आल्या भागाकारात. म्हणजे 3,000 भागिले 2 बरोबर 1,500. म्हणजे y ची किंमत किती आली? 1,500. म्हणजे y म्हणजे काय? टेबल आहे. म्हणजे एका टेबलाची किंमत किती? 1,500. मग आता आपल्याला काय विचारलंय? त्यांनी विचारले 2 टेबल व 2 खुर्च्या. मग 2 टेबल म्हणजेच किती? म्हणजेच 2 गुणिले 1 टेबल आहे 1,500चा. म्हणजे किती झाले? म्हणून 2 टेबल झाले 3,000. आता काय विचारले परत? 2 खुर्च्या. मग खुर्चीला काय आपण काय गृहीत धरले? समजा खुर्च्यासाठी x. मग 2 खुर्च्या खुर्ची y 2 गुणिले समजा x ची किंमत किती आली? 500 रुपये. मग खुर्च्या झाल्या 1000. 2 खुर्च्याची किंमत किती आली? 1000. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो बघा, आपल्याला दिलं काय आणि काढले काय? 3 खुर्च्या व 2 टेबलांची किंमत 4,500. म्हणजे आपल्याला शाब्दिक उदाहरणावरून आपण काय तयार केले? शाब्दिक उदाहरणावरून आपण 2 चलातील रेषीय समीकरण तयार केले आणि त्याच्यावरून आपण कशाच्या किमती काढल्या? x आणि y च्या. आणि मग x आणि y च्या किमती निघाले, तुम्हाला जे पाहिजे ते मिळून जाईल. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो ही शाब्दिक उदाहरण इतकी सोपी असतात, फक्त ती थोडी इथं टाकावं लागतात. काय दिले, काय काढायचे, त्याच्यासाठी काय गृहीत धरायचं, कोणती क्रिया करायची, हे असे नवनवीन गणित साध्या पद्धतीनं मी तुमच्यासोबत आणणार आहे, शेअर करणार आहे. माझ्या युट्यूबच्या चॅनलच्या माध्यमातून, सोपे गणित या युट्यूब चॅनल माध्यमातून मी तुम्हाला गणितामधील जी भीती आहे ती नाहीशी करणार आहे. फक्त तुम्ही सोबत राहा. व्हिडिओ शेअर करा, लाईक करा, पुढच्यांना पाठवा, जेणेकरून तुमच्यासारखे अनेक विद्यार्थी माझ्याशी जुडल्या जातील. ओके, ठीक आहे.